8 वाजले तर मी लगेच आपल्या या वर्कशॉपला सुरुवात करतो. तर सर्वात आधी यश ट्युटलेज प्रायव्हेट लिमिटेड कडून मी सगळ्यांचं या इलेक्ट्रॉनिक्सच्या वर्कशॉपमध्ये स्वागत करतो. आता थोडस आमच्या विषयी सांगतो. 2002 पासून शिक्षण क्षेत्रात मी काम करतोय. मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे आणि एज्युकेशन सेक्टर मध्येच आहे 2002 पासून. मात्र बऱ्याच ठिकाणी शिकवताना आम्ही पाहिलं की प्रॅक्टिकल नॉलेज नाहीये. त्यामुळे आम्ही हा जो इलेक्ट्रॉनिक्सचा कोर्स आहे साधारणतः 2015-16 पासून चालवतो. मात्र कोविड मध्ये मग सगळीकडे आपल्याला मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज देता आलं पाहिजे, सगळीकडे मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही 26 जून 2020 ला यश ट्युटलेज प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म केलं. याचे महत्वाचे दोन उद्देश किंवा स्वयंरोजगार तयार झाला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात कॉम्पिटिशन नाहीये म्हणजे या टेक्निकल कोर्सला कॉम्पिटिशन नाहीये. आणि शिक्षण क्षेत्र असं आहे की अनलिमिटेड आहे. तुम्हाला काय करता येईल, काय करायचं आहे, तुम्ही अनलिमिटेड पद्धतीने यात करू शकता. फार काही इन्व्हेस्टमेंट लागत नाही, काही गोष्टी लागत नाही. त्यामुळं स्वयंरोजगार, ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांनी स्वयंरोजगार करावं. कारण पालक लोक किड्स, लहान मुलांवर भरपूर खर्च करतात, म्हणून मग आम्ही लहान मुलांवरच हा सगळा फोकस केलेला आहे. तर याच्या अंडरमध्ये आम्ही जवळपास 6 सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. पहिली सर्व्हिस आहे अबॅकस, दुसरी आहे वैदिक मॅथ्स, तिसरी आहे हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट, चौथी कॅलिग्राफी, थोडं लवकर 15 दिवसात आपलं लॉन्च होईल, आणि पाचवं इलेक्ट्रॉनिक्स, जे ऑलरेडी आम्ही पायलट प्रोजेक्ट गेल्या 1-2 वर्षांपासून विविध शाळांमध्ये आणि विविध ठिकाणी इम्प्लिमेंट केलेला आहे. आणि कोडिंग, असे हे आपले 6 सध्या किड्स, लहान मुलांशी रिलेटेड हे 6 कोर्सेस आपले आहेत. आणि यश ट्युटलेजच्या जवळपास 150च्या जवळपास फ्रँचायझीज अबॅकस, वैदिक मॅथ्स, हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स साठी काम करतात. मग आता हे इलेक्ट्रॉनिक्स फॉर किड्स काय आहे? आपण बऱ्याच ठिकाणी ऍड पाहतो किंवा पेपरमध्ये वाचतो, किंवा येणाऱ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, जसं AI बद्दल वाचता तुम्ही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे किंवा मशीन लर्निंग आहे. तशाच दोन आणखी टेक्नॉलॉजी बद्दल तुम्ही नेहमी वाचता, ते म्हणजे रोबोटिक्स आणि IoT. मग आपल्या मुलाला रोबोटिक्स आलं पाहिजे, आपल्या मुलाला IoT माहित पाहिजे, त्याला प्रॅक्टिकल्स करता आले पाहिजे. मात्र एवढं तुम्हाला सांगतो की रोबोटिक्स आणि IoT या दोन्हीही क्षेत्रांमध्ये, इव्हन आता तर आमच्याकडे रोबोटिक्स आणि IoTच्या इंजिनिअरिंग ब्रांच आल्या. म्हणजे पहिले जसं बी इन कम्प्युटर सायन्स, बी इन IT होतं, तसं बी इन रोबोटिक्स, बीटेक इन IoT अशा ब्रांचेस सुद्धा आलेल्या आहेत. मात्र एवढं लक्षात ठेवा की हा कोणताही जो आता ह्या ज्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, ज्या इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड, याला इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज चांगलं पाहिजे. चांगलं पाहिजे म्हणजे थेरॉटिकल नॉलेज नाही. तुम्हाला माहित आहे की BSc स्टुडंट असेल, BCA असेल, इव्हन इंजिनिअरिंग स्टुडंट असेल, त्याला थेरी नॉलेज आहे, त्याला डिग्री चांगल्या पर्सेंटेजची असते, चांगल्या पर्सेंटाईलची असते. मात्र प्रॅक्टिकल नॉलेज फार कमी असते. आणि हा जर प्रॅक्टिकलचा जो पाया आहे, हा जर आपण लहानपणापासून विद्यार्थ्यांचा जर पक्का करत गेलो, तर डेफिनेटली आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर टेक्नो सॅव्ही विद्यार्थी आपले तयार होतील. आणि या जे क्षेत्र आहे इकडे त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर आपल्याला करता येईल. त्यामुळे हा मी असा कोर्स केलेला आहे जो थेरॉटिकल कमी, प्रॅक्टिकल वर जास्त आहे. म्हणजे तुम्ही यांनी फक्त प्रॅक्टिकल शिकवाल नाही, तर आमच्या ज्या अदर ऍक्टिव्हिटीज आम्ही टेक्नॉलॉजीशी रिलेटेड घेतो, त्यात तुम्हाला आम्ही तंत्रज्ञान गुरु होण्यासाठी सुद्धा मदत करू, हे नक्की. मग या कोर्सकडे मी वळतो की काय आहे या कोर्समध्ये. तर सर्वात पहिले की या कोर्समध्ये स्पर्धा नाहीये. पहिली गोष्ट, असा तुम्ही कुठेही सर्च करा कोर्स, रोबोटिक्सचा कोर्स मिळेल तुम्हाला, IoT मिळेल. मात्र मग पुन्हा तिथे काय होतं की रोबोटिक्स मध्ये त्याला असं असेंबल करा, हे पार्ट्स आहेत, त्याला असेंबल शिकवले जाते. पण एखाद्या ठिकाणी रेजिस्टर वापरलेला आहे, तर का बरं रेजिस्टर वापरायचं? रेग्युलेटरची स्पीड, आपण रेग्युलेटरनी फॅनची स्पीड आपण कमी जास्त करतो, मग त्यात आपण रेजिस्टर वापरलेला आहे, हे प्रॅक्टिकली स्टुडंटला कोणीही सांगत नाही. किंवा IC वापरलेली आहे रोबोटिक्स मध्ये, किंवा वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स वापरलेले आहे. म्हणजे तुम्ही, म्हणून मी म्हटलेलं आहे की या कोर्सला स्पर्धाच नाही. आणि हा कोर्स आम्ही असा डिझाईन केला आहे की स्टुडंट्स एन्जॉय करतील. असं काही शाळेसारखं प्रेशर त्या मुलाला राहणार नाही, कारण इथे त्याला नवीन नवीन प्रयोग करून पाहिजे आहे. माझं तर नेहमी एक वाक्य असतं किंवा आपण आताचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं ग्रास्पिंग लेवल, त्यांचं IQ एवढं हाय आहे की आपण त्यांना फिडिंग करून राहिलेलो नाही तेवढं. म्हणजे त्यांना जेवढं खाद्य पाहिजे त्यांच्या डोक्याला, त्यांच्या बुद्धीला, ते खाद्य आपण प्रोव्हाइड करून राहिलेलो नाहीये.
त्यामुळे ते लोक मोबाईलकडे वळले. आपण जर त्यांना जर त्या पद्धतीचं फिडिंग जर केलं तर डेफिनेटली हा जो आपण बोलून राहिलो आहे किंवा मुलं मोबाईल जास्त वापरून राहिल्या वगैरे वगैरे, तर तो पार्ट बराचसा कमी होईल हे गॅरंटी. यात आपण 24 पेक्षा जास्त प्रॅक्टिकल्स टाकलेले आहे आणि 18 विविध इलेक्ट्रॉनिकचे कंपोनंट्स, त्याची कंपोनंटची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला पुढे देतो. 18 वेगवेगळे कंपोनंट सुद्धा आपण त्यात इंट्रोड्यूस केलेले आहे. टोटली प्रॅक्टिकलवर फोकस केलेला आहे. आम्ही बुक्स प्रोव्हाइड करतो, आम्ही किट प्रोव्हाइड करतो. मग आता आमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे की जे लोक जॉईन झालेले आहेत त्या लोकांनी हे टीचर ट्रेनिंग घ्यावं, आमच्याकडून ट्रेनिंग घ्यावं आणि समोर विद्यार्थ्यांचे क्लासेस चालवावं, हे एक्सपेक्टेशन आहे आमची. तुमच्या लक्षात घ्या, आम्ही स्टुडंट्सला लाईव्ह बॅचेस घेतच नाही, फार कमी लाईव्ह बॅचेस घेतो आणि आमचे लिमिटेशन. लाईव्ह बॅचेस घेऊ किती लोकांचे आम्ही? 10, 20, 25, 50, 100 लोकांचे, बरोबर आहे ना. मात्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुम्ही ते क्लासेस अटेंड करा, तुम्ही ते क्लासेस कम्प्लीट करा आणि मग तुमचे बॅचेस तिथे घ्या. म्हणजे दोन गोष्टी होतील, तुमचंही अर्निंग चांगल्या पद्धतीने होईल, प्लस दुसरी गोष्ट अशी की टेक्नॉलॉजी तुम्ही म्हणजे तुमच्या एज्युकेशन फील्डमध्ये तुम्ही टेक्नॉलॉजी मुलांना द्याल, प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही द्याल. आता हे जे टीचर ट्रेनिंग आहे, मग आता काही लोकांचा प्रश्न मला असतो किंवा सर आम्हाला हे लाईव्ह क्लासेस करताय गुगल मीटवर, आम्ही तर इतक्या दूर येऊ शकत नाही कारण आमचं हेड ऑफिस अकोला डिस्ट्रिक्ट. गजानन महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, शेगावचे प्रसिद्ध आहे शेगाव पूर्ण भारतात. तर तिथून साधारणतः 70-80 किलोमीटरवर आमचं गाव आहे, इथे हेड ऑफिस आहे. इथे यायची आवश्यकता नाही कारण जेवढी ट्रेनिंग आमचे होतात, आमची इलेक्ट्रॉनिक्सची ट्रेनिंग चालू आहेत, आमची कॅलिग्राफीची ट्रेनिंग चालू होईल, अबॅकस वैदिक सगळे आम्ही गुगल मीटच्या थ्रू लाईव्ह क्लासेस घेतो. आणि एक प्रॅक्टिकल आपण आता मी थोडंसं 1-2 स्लाइड्स नंतर तुम्हाला आपण लाईव्ह एक प्रॅक्टिकल करून दाखवू, म्हणजे किंतु परंतु मनातलं निघून जाईल. आता आज तुम्ही शिकणं चालू केलं, समजा आज मी पहिला एक्सपेरिमेंट घेणार, पण तुमची बॅच समजा आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात भरपूर ऍडमिशन्स होतात आणि पालकांना नवीन 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 पाहिजे असते, एवढं लक्षात घ्या. पालक नेहमी नेहमी त्या कोर्सेसकडे वळत नाही, पालकांना नवीन पाहिजे आहे, हा एकदम टोटल नवीन कोर्स आहे. मग आता तुम्ही मार्च मध्ये सुट्ट्या लागतात, काही ठिकाणी एप्रिलला सुट्ट्या लागतात, मग तेव्हा ऍडमिशन्स होतील. मग तोपर्यंत तर सर मी विसरून जाईल. बिलकुल घाबरायचं नाही, आम्ही आहोत. तुमच्या क्लासचे रेकॉर्डेड सेशन आपल्या ऍप मधून सुद्धा अवेलेबल तुम्हाला राहतील लाईफ टाईम. असं नाही की आज आम्ही लाईव्ह शिकवलं आणि सर माझं तर इलेक्ट्रॉनिक्स बेस नाही, मी तर विसरून गेलो, असं आम्ही होऊ देत नाही. आम्ही तुमच्या क्लासेसचे रेकॉर्डिंग तुम्हाला अप्लिकेशनच्या थ्रू, आमचा ऍप आहे YTPL नावाचा प्ले स्टोअरवर, त्याच्यातून ते आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देतो. पुढे ऍडमिशन होतील, ऍडमिशन होतात, मुलं मस्त एन्जॉय करतात. मात्र मुलांना काहीतरी पाहिजे असते, काहीतरी पाहिजे असते म्हणजे काय? मुलांना प्रमाणपत्र पाहिजे असते. आपण कितीही म्हटलं की स्किल मॅटर्स, नॉलेज मॅटर्स, पण पालक ऐकत नाही. पालकांना प्रमाणपत्र पाहिजे, ते प्रमाणपत्र सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो विथ गोल्ड मेडल. त्या मुलाला आपण एक गोल्ड मेडल सुद्धा देतो की बाबा तो तुमच्याकडे दुसऱ्या कोर्सेस साठी सुद्धा आला पाहिजे. आणि त्या सर्टिफिकेटवर आमचंच नाव नसते, तर तुम्ही जर क्लास चालवत असाल किंवा तुम्हाला क्लास चालू करायचा आहे, XYZ कोणी आपल्या क्लासचं नाव ठेवलं, त्या क्लासचं नाव सुद्धा त्या सर्टिफिकेटला आम्ही प्रिंट करून देतो. म्हणजे स्टुडंटचा फोटो सुद्धा त्याच्यावर प्रिंट होतो, बरं असं नाही. आपण बाकी लोकांसारखं करत नाही की ब्लँक सर्टिफिकेट मी तुम्हाला पाठवून दिलं आणि हाताने तुम्ही त्या स्टुडंटचं नाव लिहून घ्या, नाही. स्टुडंटवर स्टुडंटचा फोटो असतो, स्टुडंटचं नाव प्रिंटेड असतं, स्टुडंटचे मार्क्स प्रिंटेड असतात, तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव असतं, तुमची साईन सुद्धा त्याच्यावर असते. म्हणजे तुमची स्वतःची ओळख झाली पाहिजे. आता XYZ कोणी पुण्याला जर क्लास चालू करत असेल, हा कालच आपला जो एक नागपूर, एक कोटुल, मला वाटतं जिल्हा सांगली आहे की सातारा आहे, ग्रामीण भाग आहे, तिथले सर आणि जळगावचे सर आपल्याकडे जॉईन झाले. मग तिथे तुमचं नाव बा या ना क्लासेस हा इलेक्ट्रॉनिक्स कोर्स घेतला, माझ्या मुलांनी इथे कम्प्लीट केला, तर तुमच्या क्लासेसचं नाव सुद्धा त्याच्यावर प्रिंट होते. तुम्ही हे क्लासेस तुमच्या सवडीनुसार घेऊ शकता, तुमच्या वेळेनुसार घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, आम्ही या सेशन मध्ये सॅटर्डे संडे क्लास घेऊन राहिला. काही स्कूल्स मध्ये आम्ही टायअप केलं, त्या स्कूल्स मध्ये आम्ही वीकली 1च तास क्लास घेतो. किंवा तुम्हाला वाटते की उन्हाळ्यात मला भरपूर ऍडमिशन झालं पाहिजे आणि भरपूर भरपूर हे झालं पाहिजे, तर तुम्ही रोजही क्लासेस घेऊ शकता. दॅट डिपेंड्स ऑन यू. आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला फ्री हँड दिलेला आहे, कुठेही आमची बाइंडिंग नाही. मला वाटतं सोमवारीच काही जळगाव यावल त्या भागातले काही लोक इथे येऊन पाहून गेले आणि ते ऑनलाईन क्लासेस आपले त्यांनी जॉईनही केलेले आहे. आणि म्हणजे की बा पूर्ण सेट व्हायसाठी आम्ही ती मदत करतो. काय काय करतो ते पुढे आहेच. मार्केटिंग मटेरियल आम्ही तुम्ही क्लास सुरू केले, मग सर मी ऍडव्हर्टाईज कशी करू? तर तुम्हाला लागणारे पॉम्पलेट्स, तुम्हाला लागणारे पालकांना समजवण्यासाठी लागणारे ब्रोशर्स, ठीक आहे, इंटेरियर साठी पोस्टर्स, क्लासच्या बाहेर लावायसाठी बॅनर्स,
किंवा सोशल मीडियावर ऍड कशी करायची, फ्री ऍड. आता तुम्ही हे इथपर्यंत आले तर माझ्या पेड ऍडनी आले, बरोबर आहे ना. मग ती पेड ऍड कशी करायची, ज्याचे डिजिटल मार्केटिंगचे 5-5, 10-10 हजार रुपये घेतले जातात, ते सुद्धा याच्यासोबत मी ट्रेनिंग तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देतो. म्हणजे विद्यार्थ्यांना, कारण माझा पुढचा जो कोर्स येईल तो आयओटी येईल आणि रोबोटिक्स येईल. मग आयओटी आणि रोबोटिक्स मला मुलांसोबत चिटिंग करायची नाही, तुमच्यासोबत बिलकुल चिटिंग, कोणासोबत चिटिंग करायची नाही. सरळ सरळ माझं काम आहे. इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज नसेल तर बिलकुल आयओटी आणि रोबोटिक्स ते स्टुडंट फक्त आणि फक्त असेंब्लिंग करतील, नॉलेज येणार नाही. म्हणून आपण पहिले इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज मुलांना देऊ आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण तिथे करू. म्हणजेच हा जो कोर्स आहे हा तुम्हाला भरपूर कमाई करून देईल उन्हाळ्यामध्ये, याची खात्री. प्लस शाळांसोबत टायप कसं करायचं, त्याचे प्रेझेंटेशन, वीकली क्लासेस तुम्ही हॉबी क्लासेस म्हणून घेऊ शकता. हे सगळं आम्ही तुम्हाला याचे प्रेझेंटेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देतो. म्हणजे मग आपला प्रश्न येतो, सर मग आम्हाला याची फ्रँचायझी घ्यायची असेल तर फ्रँचायझी घ्यायसाठी वेगळी कोणतीही फी आम्ही घेत नाही. तुमचं ट्रेनिंग झालं की तुम्हाला आम्ही फ्रँचायझी सर्टिफिकेट देतो. फक्त म्हणजे सगळं आलं त्यात, तुमचं मार्केटिंग मटेरियल आलं, डिजिटल मार्केटिंगसाठी आले, इमेजेस आल्या, व्हिडिओज आले, त्याच्यानंतर मार्केटिंगचे सेशन्स आले, तुमचा सपोर्ट आला, अप्लिकेशन मध्ये तुमचे रेकॉर्डेड सेशन आले, सगळं 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 आलं. स्टुडंटसाठी लागलं एक्स्ट्रा किट्स लागत असतील तर त्या किट सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. स्टुडंटच्या एक्झाम्स कशा घ्यायच्या, कारण एक्झाम नॉमिनल घ्यावं लागेल, आम्ही घेत नाही. एक्झाम्स आम्ही तुम्हालाच घ्यावं लागणार आहे. तुम्हीच आम्हाला सांगाल सर या स्टुडंटला आपल्याला एवढे मार्क मिळाले, हा ग्रेड आम्ही तुम्हाला तो अवेलेबल करून देऊ. ठीक आहे. त्याला गोल्ड मेडल प्रोव्हाइड करायचं. त्याच्यानंतर जर मुलं प्रोजेक्ट चांगले करत असेल तर प्रोजेक्टचं एक्झिबिशन सुद्धा कसं घ्यायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सगळं देतो. लक्षात. म्हणजे नवीन 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 फक्त यासाठी एक गोष्ट आहे की हा चॅलेंजिंग असा आहे की तुम्हाला डेअरिंग करावं. आणि एवढं लक्षात ठेवा की जो नवीन काही करल तोच मार्केटमध्ये सध्या टिकल, या पद्धतीचं टोटल मार्केट आहे, तुम्ही समजून चला. बाकी भरपूर याच्यात कॉम्पिटिशन्स आहेत. जिथे कमी कॉम्पिटिशन आहे तिथे आपल्याला जायचं, एवढं नक्की नक्की. मग तुम्ही जर आमच्याकडे ट्रेनिंग घेतलं म्हणजे तुम्हाला फ्रँचायझी आली, मग तुमचे फायदे काय? तुम्ही नवीन गोष्ट आणणार तुमच्या गावात, तुमच्या परिसरात, जी कोणाकडेही नाही. डेफिनेटली ही इलेक्ट्रॉनिक्सची फ्रँचायझी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवल. तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 लागू होणार आहे. तुम्ही थोडा स्टडी करा, शिक्षण क्षेत्रात असाल नसाल. येणाऱ्या वर्षीपासून ग्रॅज्युएशन लेवलला थेरी सब्जेक्ट 30 मार्कांचे होऊन राहिलेले आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल 70 मार्कांचं होऊन राहिलं. म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा किती प्रॅक्टिकल एज्युकेशन कडे फोकस करून राहिले एवढे तुम्ही समजा. प्रॅक्टिकल एज्युकेशन पाहिजे आहे गव्हर्नमेंटला. मी स्वतः 11वी-12वी कम्प्युटर सायन्स शिकवतो. तर 11वी-12वीला येणाऱ्या सेमिस्टर म्हणजे येणाऱ्या वर्षापासून 30 मार्कांची थेरी होणार आहे 100 पैकी आणि 70 मार्कांचं प्रॅक्टिकल होणार. म्हणजे काय, स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. तर शिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी ही संधी तुमच्या समोर आलेली आहे. अशा शिक्षकांच्या समुदायात तुम्हाला सामील व्हायचं आहे. थोडं तुम्ही समजून चला. थोडा वेळ लागेल, थोडं जड जाईल. काही लोकांचं असेल की बाबा सर मला तर या इलेक्ट्रॉनिक्स बद्दल काहीच माहित नाही, त्याच्यावरही मी पुढे डिस्कस करतो. प्लस प्रॅक्टिकल नॉलेज आहे, याला स्पर्धा नाही, त्यामुळे तुम्ही याच्यात चांगली पैसे घेऊ शकता. मी साधारणतः हा कोर्स विद्यार्थ्यांचा किती दिवसांचा आहे, काय दिवसांचा आहे, मी एका स्टुडंट कडून 2,500 ते 3,000 रुपये घेतो. एका महिन्याचा कोर्स आहे. 10 जर मुलं तुमच्याकडे जर असले तर तुम्ही इमॅजिन करा की तुमचं अर्निंग किती होईल. कारण फक्त आपल्याला गुरु होऊन फायदा नाही, शेवटी पोट भरायसाठी पैसाही कमवावाच लागतो, काही प्रश्नच नाही आला. यासाठी काय आवश्यक आहे म्हणा, मला तुमच्यात पाहिजे शिकवण्याची आवड. शिकवण्याची आवड तर नक्कीच पाहिजे, लक्षात. कारण तुम्ही लहान मुलांना शिकवणार, त्या मुलांसोबत तुम्हाला त्यांना उत्साह तुम्ही त्यांना दिलं पाहिजे, नवीन नवीन काहीतरी दिलं पाहिजे. इव्हन तुम्ही आम्हाला काहीतरी नवीन मागितलं पाहिजे, म्हणजे आम्ही आणखी तुम्हाला नवीन नवीन देऊ शकतो. तुमच्यात बिझनेस करायची जिद्द पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, नोकरी लिमिटेड टायमिंग, लिमिटेड अर्निंग. तुम्हाला म्हणजे मी म्हणतो आकाशही कमी पडेल. तुम्हाला काय आहे फक्त उतरायची हे पाहिजे तुम्हाला व्यवसायात. आणि मी तुम्हाला सांगतो की शिक्षण क्षेत्रासारखा पैसा कमवून देणारा उद्योग नाही. आमच्या अकोल्याला या तुम्ही, JEE नीट किंवा तुम्हाला नांदेडचं माहिती आहे सगळं सगळं आहे. पण ते सगळे मोठे लोक म्हणजे 11वी-12वीवर त्यांचा फोकस आहे, JEE आहे, नीट आहे. आपल्याला लहान मुलांवर फोकस करायचा आहे. कारण लहान मुलांचं माझं असं म्हणणं आहे की 10वी नंतर तरी पालक आपल्या पाल्यांवर खर्च करायचा का हा विचार करतो, मात्र लहान मुलांवर पालक
कुठलाही विचार करत नाही खर्चाला. तुम्हालाही माहित आहे, साधा रिक्षावाल्यालाही वाटते की माझा मुलगा CBSEच्या स्कूलमध्ये चांगल्या इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये असायला पाहिजे, मी त्याच्यासाठी कितीही मेहनत करायला तयार आहे. आपल्यालाही मुलं असेल तर तुम्हालाही माहित आहे आपली सगळी धावपळ मुलांसाठीच आहे. त्यामुळं किड्स एज्युकेशनवर फोकस आमचा आहे. ठीक आहे. गुंतवणूकची क्षमता मी असं टाकलेलं आहे, मात्र क्षमता म्हणजे काय, तुमचा 8-10 दिवसांचा खर्चच माझं गुंतवणूक राहील एवढं नक्की. त्यातही मी तुम्हाला हे सगळं जे काही आहे ते तुम्हाला मी देणार. मग आता याच्यासाठी मार्केट किती ओपन, सॉरी मी काय काय देणार, मी तुम्हाला लागणारं ट्रेनिंग देईल. क्लासच्या दरम्यान तुम्हाला क्लास कसे कंडक्ट करायचे, पॅरेंट्सला कसं हँडल करायचं, स्टुडंट्सला कसं हँडल करायचं, हे सगळं राहील. मार्केटिंगचं तुम्हाला पॅम्पलेट्स, बॅनर्स, पोस्टर्स काय पाहिजे सगळं डिझाईन केलेला तुम्हाला मॅटर मिळेल. सॉफ्ट कॉपी मध्ये इमेजेस लागतील स्टेटस ठेवायसाठी, रील्स ठेवायसाठी. त्याच्यामध्ये पेड मार्केटिंग राहील, म्हणजे फेसबुकवर पेड मार्केटिंग करायची. 500 रुपयात कितीतरी दूर फेसबुकवर तुम्हाला मार्केटिंग करता येते. किंवा तुम्हाला फ्री मार्केटिंग कशी करायची इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर ते सगळं राहील. स्टुडंटला लागणारे पुस्तकं, स्टुडंटला लागणारे किट्स, इलेक्ट्रॉनिक किट्स हे सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. लागले तर ऑन डिमांड. मी पुन्हा सांगतोय, कारण कमी किट मध्ये जास्त मुलं कसे बसवायचे ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार. त्यामुळे स्टुडंटला एक्झाम नॉमिनल घ्यावाच लागेल. मी कारण तुम्हाला सांगतो की सर्टिफिकेटचं पालकांचं फार वेळ आहे. माझ्या मुलाला सर्टिफिकेट पाहिजे, सर्टिफिकेट सोबत आपण मुलांना गोल्ड मेडलही देतो. सर्टिफिकेटवर विद्यार्थ्यांचा फोटो, नाव सगळं सगळं राहील, तुमच्या क्लासचं नाव वगैरे सगळं त्याच्यामध्ये राहील, तुमची साईन सुद्धा राहील. मग यात इलेक्ट्रॉनिक्स विद्यार्थ्यांना काय फायदा, असा मला तुम्ही इमॅजिन करून दाखवा एक दिवस ज्यात तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करत नाही. कोणताच पालक करत नाही, कोणताच विद्यार्थी करत नाही, असं मला एक तरी पर्सन मला दाखवा. शक्यच नाही. मोबाईल हातात घेता, बटन सुरू करता, लाईट लागता, एलईडी आहे, विद्यार्थ्यांना माहितच नाही त्यात एलईडी आहे. मोठ्या शहरांमध्ये संध्याकाळ झाली लाईट लागतात, सकाळ झाली लाईट ऑटोमॅटिक बंद होतात. मुलांना माहितच नाही दॅट LDR इज यूज. मुलांना फ्यूज जातो हे माहित आहे, मात्र का बरं जातो, कसा जातो हे माहितच नाही. मुलांना त्याला काय म्हणता येईल, फॅननी तुम्ही म्हणाल स्पीड कमी जास्त कर, मुलं करतात, रेग्युलेटरचं बटन फिरवतात, बट रेजिस्टर इज यूज देअर. किंवा फॅन मध्ये कॅपॅसिटर वापरलेला आहे. किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं हे जग लहान 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 होत चाललं. आपण माहित आहे आपल्याला किती मोठं जग होतं आणि किती मोठे कम्प्युटर्स होते, लहान लहान होत होतं. आता हा मोबाईल आपल्या हातात येऊन बसलेला आहे. तर हे IC मुळे शक्य आहे, हे मुलांना माहितच नाही. म्हणजे सर्वात महत्वाचं प्रॅक्टिकल जग, इलेक्ट्रॉनिक जगाची ओळख करून देणं, त्यातल्या त्यात लहान वयातच प्रॅक्टिकल नॉलेज देणं. प्रॅक्टिकल नॉलेज त्याला एकदा यायला लागलं की त्याला त्यात आवड निर्माण होईल आणि मग तो IoT, रोबोटिक्स या क्षेत्रांकडे वळायला जाईल. तुम्हालाही माहिती आहे IoT ची ऍड तुम्ही पाहता, अलेक्सा. आपण पाहतो अलेक्सा प्ले द सॉन्ग झिंगाट असं म्हटल्याबरोबर त्या सैराटचं झिंगाट गाणं प्ले होते. मग तो अलेक्सा जो बनलेला आहे काय आहे त्यात कोडिंग केलेली आहे, मात्र इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स त्याच्यामध्ये आहेत. दॅट इज अ पार्ट ऑफ IoT. IoT भारतामध्ये अजूनही पाय रोवून राहिलेला आहे. मोठी डिमांड मार्केटमध्ये आहे. कोणाला वाटणार नाही हो की माझ्या घरात असा लाईट असावा जो माझ्या आवाजावर बंद चालू होईल, किंवा असा टीव्ही असावा की त्याला मी म्हटलं की स्विच ऑफ द टेलिव्हिजन, तर टेलिव्हिजन बंद पडला पाहिजे. स्मार्ट होम ज्याला मी म्हणतो. आणि याचा कुठे काही वापर म्हणजे कोर्स झाला म्हणजे संपलं असं नाहीये. तर हा आयुष्यभरासाठी आहे, तुम्हालाही माहित आहे. तर यात काय काय कोण ऍडमिशन घेऊ शकते, आम्ही तुम्हाला त्यात शिकवूच. मग तुम्ही कोणाकोणाचे ऍडमिशन घेऊ शकाल हे सांगायचं आहे मला. तर 10 वर्ष म्हणजे चौथीचे जे मुलं आहेत, चौथी पासून जे मुलं आहेत किंवा 5वी पासून जे मुलं आहेत, त्यात कोणत्याही वयातल्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. मग तुम्ही म्हणाल सर 5वीचे विद्यार्थी आहेत त्यांना करंट वगैरे लागला तर, आपण सगळे एक्सपेरिमेंट्स हे बॅटरीवर बनवलेले आहे. मुलांना करंटची भीती नाही, त्याची काळजी आपण पूर्णपणे घेतलेली आहे. 30 तासांचा कोर्स आहे. आता कसं डिवाइड करायचा, आठवड्यातून 2 तास घ्यायचा, आठवड्यातले 5 दिवस घ्यायचे, आठवड्यातले 3 दिवस घ्यायचे. आम्ही आठवड्यातले 4 ते 5 दिवस घेतो. साधारणतः 1.25 ते 1.5 महिना हा कोर्स चालतो. रोज जर एक एक्सपेरिमेंट जरी घेतो म्हटलं तरी काही एक्सपेरिमेंट 2-2 तास लागतात, काही एक्सपेरिमेंट कमी वेळात होतात. साधारणतः 30 तासाचा ऍव्हरेज तुम्ही कॅल्क्युलेशन करा. म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही 2 बॅचेस, 3 बॅचेस, 5 बॅचेस, किती बॅचेस काढू शकता. आठवड्याचं तुम्ही 1 तास 2 तास घेतला. आता आम्ही काय केलं शाळेत यावर्षी पायलट प्रोजेक्ट राबवताना, दर शनिवारी 1 तास शाळेला मागितलं. दर शनिवारी आम्ही त्या शाळेत 1 तास क्लास घेत होतो. दिवाळीच्या आधी काही एक्सपेरिमेंट झाले, दिवाळीच्या नंतर आता एक्सपेरिमेंट मागच्याच महिन्यात संपले. म्हणजे परीक्षेच्या आधी त्यांचा कोर्स कंप्लीट झाला. असंही आहे. आम्ही त्याच्यावर बाइंडिंग देत नाही की तुम्ही असंच करा तसंच करा. ते तुम्ही तुमच्या लेवलवर तुमच्या गावानुसार ते करू शकता. काही पॅरेंट्सची डिमांड येते की माझा मुलगा रोज येऊ शकत नाही, त्याचे ट्युशन क्लासेस आहे, असं आहे तसंच आहे.
मेक देम अवेलेबल ऑन संडे ऑल्सो, त्यांना रविवारी अवेलेबल करू, मात्र तुम्हाला वेळ काढावा लागेल, एवढं नक्की. मग यात काय काय घेतलेलं, 18 इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट घेतलेले आहेत, 18. इमॅजिन, त्याचे नावही तुम्हाला दाखवतो. 24 एक्सपेरिमेंट्स आहे, बुक आहे. सर्किट डायग्राम दिल्यानंतर विद्यार्थी एक्सपेरिमेंट करतील, त्यांच्याकडून कसं करून घ्यायचं, ती सर्किट डायग्राम कशी काढायची, हे सगळं आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देतो. प्लस 20 चॅलेंजेस दिलेल्या. मुलांना चॅलेंजेस आवडतात, तुम्ही मुलांना चॅलेंज द्या, हा गेम तू जिंकून दाखवतो, मुलगा जिंकेपर्यंत सोडत नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. मग त्यात आम्ही प्रत्येक एक्सपेरिमेंट नंतर त्याच्या खालीच मुलाला चॅलेंज दिलं, तू हे आम्हाला या एक्सपेरिमेंट मध्ये असे असे मॉडिफिकेशन करून दाखव, हे चॅलेंज आहे तुला आमचं. आणि आजकालची जनरेशनला चॅलेंज द्या, ते चॅलेंज दिल्यावर ते काही एक करायला तयार होतात, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे जवळपास हे 30-40 एक्सपेरिमेंट जवळपास विद्यार्थ्यांसाठी आपण तयार केलेले आहे. यात भरपूर काही आहे. यात बॅटरी आहे, बॅटरीचा आता हे सगळे जेवढे आहेत याचे सगळे म्हणजे तुम्ही इमॅजिन करणार नाही, यात आपण सगळंच्या सगळं त्याच्या सिम्बॉल पासून तर त्याचे युनिट कसं असतात, इव्हन रेजिस्टरची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते त्याच्या कलर कोड वरून, हे सुद्धा आपण यात घेतलेलं आहे. बॅटरी, जम्पर वायर, ब्रिड बोर्ड, वेगवेगळ्या प्रकारचे स्विच, मोटर. आता डीसी मोटर आपणही पाहिलेली आहे लहानपणी. मला असं आठवते बा, मी जेव्हा लहान होतो तेव्हा गणपतीच्या मागे डीसी मोटरनी चक्र फिरवत होतो. आजकाल जे सगळं ते रेडीमेड येतं, मात्र ते कसं काम करतं त्या विद्यार्थ्यांना सांगणं आपलं काम. चायना मॉडेल आलं, चायनाने स्वस्तात करून दिलं, आपण रेडीमेड आणतो. मात्र घरी काय, पायझो प्लेट, प्रेशरनी इलेक्ट्रिसिटी कंट्रोल होते. फ्यूज जातो कसा, आम्ही जाऊन दाखवतो. थोडेसे 2 इलेक्ट्रॉनिक कंपोनंट तुम्हाला वाया घालवायला लावतो, मात्र फ्यूज जातो कसा हे विद्यार्थीला समजायला पाहिजे. एलईडी लागायच्या आधी एलईडी जर बॅटरीवर डायरेक्ट लावतो तर एलईडी बर्स्ट होऊन जाईल. मग एलईडी ला लावायसाठी रेजिस्टर लावावं लागल. हे बेसिक कॉन्सेप्ट पासून आम्ही स्टुडंटचं घेतो. बजर, एलडीआर, कॅपॅसिटर, आयसी, ट्रान्झिस्टर, सेन्सर्स, रिसिव्हर आणि ट्रान्समीटर सेन्सर आहेत काही, थर्मिस्टर, लेझर लाईट, म्हणजे थोडंसं आयओटीचं इंट्रोडक्शन सुद्धा आम्ही याच्यामध्येच करून दिलेलं आहे. तर असा हा ऍक्च्युली थोडं पुढे मी बोलणार आहे, मात्र त्याच्या आधी आपण इलेक्ट्रॉनिक्सचं एक प्रॅक्टिकल घेणार आहोत. त्याची एक सर्किट डायग्राम मी दाखवतो आणि त्याच्यानंतर मग प्रॅक्टिकल्स कडे आपण वळू. फायर अलार्म आपण घेणार आहोत आता सध्या. ही डायग्राम तुम्हाला दिसत आहे का? डायग्राम विजिबल आहे? हो सर, दिसत आहे. ही सर्किट, हा ही सर्किट डायग्राम. आता मला तुम्ही सांगा ही कशी काढलेली आहे. हा इथे मी हा जो सिम्बॉल वापरलेला आहे हा कशासाठी वापरलेला आहे, हा कशासाठी वापरलेला आहे, त्याचे कनेक्शन कसे करायचे, इथे रेजिस्टर वापरलेला आहे, तो किती व्हॅल्यूचा आहे, हे ही डायग्राम दिल्यानंतर स्टुडंट त्याच्यानुसार सर्किट बनवल, प्रॅक्टिकल परफॉर्म करल याची खात्री. मग हे डायग्राम एक्सप्लेन आम्ही तुम्हाला करू, काही प्रश्नच नाही आला. ते पार्ट्स कसे जोडायचे, बेसिक पार्ट आम्ही तुम्हाला समजून सांगू. आणि त्याच्यानंतर फार महत्वाचं म्हणजे मग तुम्हाला तुमचे क्लासेस स्वतःचे चालू करून मग तुम्हाला मुलांकडून हे करून घ्यायचं. टेक्नॉलॉजी गुरु, वेगवेगळ्या सायन्स कॉम्पिटिशनला कसं जायचं, मुलं कसे पाठवायचे, ते सुद्धा गायडन्स आपलं थ्रू आउट ट्रेनिंग आपलं चालूच राहते. ठीक आहे. तर असा हा सर्किट डायग्राम मी तुम्हाला दाखवली. आता मी प्रेझेंटेशन थोडं माझं थांबवतो आणि एक अनुप देशमुख नाव म्हणून तुम्हाला तुमच्या लिस्ट मध्ये दिसतं, त्यांना पिन करा. अनुप देशमुख दिसलाय का नाव? अनुप सर तुमचा कॅमेरा सुरू करा ना. अनुप देशमुख नाव दिसतं, त्यांच्या नावावर पिन करा. पिन येतो तिथं दिसते, विजिबल आहे. किट आली तुमच्या समोर, किट हो सर. आली इलेक्ट्रॉनिक्सची किट. ज्ञानेश्वर सर, निलेश सर, आदेश सरांना आली आहे किट, दिसतंय का? येस, आली आहे ना. कोणाला दिसत नसेल तर अनुप देशमुख नाव आहे, त्याच्यावर तुम्ही पिन करा तर तुम्हाला ती किट दिसायला लागेल. सर आवाज कट होत आहे मध्ये मध्ये. नाही, आवाज चांगला आहे माझा. नाही, इकडे आवाज कट होतोय. कट होतोय आवाज माझा? नाही सर, क्लिअर आहे आवाज. ठीक आहे. तर थोडं बाहेर येऊन जा तुम्ही, मला वाटतं कव्हरेज थोडंसं एखाद्या वेळेस कमी जास्त असेल म्हणून थोडं हे झालेलं आहे. तर मग मी चालू करतो. आवाज क्लिअर आहे सर तुमचा. क्लिअर आहे ना? चालेल. अनुप सर,
गो विथ द प्रॅक्टिकल. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपण आता जो एक्सपेरिमेंट बघणार आहे त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे फायर अलार्म युझिंग ट्रान्झिस्टर BC547 अँड IR LED. तर या एक्सपेरिमेंट मध्ये आपण ट्रान्झिस्टर आणि IR इन्फ्रारेड रिसिव्हर याच्या साहाय्याने फायर कुठे जसं मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा हॉटेलमध्ये किंवा बँकेत जसे फायर असतात, फायर अलार्म किंवा कुठे आग लागली किंवा काय झालं तर ऑटोमॅटिक बजर वाजते किंवा मग सायरन वाजते. तर तो कॉन्सेप्ट आपण इथे बघणार आहे. तर मी स्टार्ट करतो माझं प्रॅक्टिकलला. तर आपलं जे सर्किट डायग्राम नुसार आपलं सर्किट हे कम्प्लीट झालेलं आहे. जेव्हाही मी आता इथे जसंही याला सेन्स होईल किंवा फायर आहे, आग लागली, तर ऑटोमॅटिक तो जो आपला रिसिव्हर आहे तो फायरला सेन्स करेल आणि सायरन वाजेल. अशा प्रकारे आपण हा फायर अलार्म हा एक्सपेरिमेंट याच्यात करणार आहे. आता ऍक्च्युली आवाज म्हणजे एक्सप्लेन केलं नाही आम्ही त्याला की कसं कनेक्शन केलं, कारण तुम्हाला बेसिक आयडियाज माहित नाही की बा का बरं तो तिथे कनेक्ट करायचा आहे, बरोबर आहे की. ऍक्च्युली तो आम्ही जो आहे जी डायग्राम मी दाखवली त्या डायग्राम वरून आपण ते सर्किट कम्प्लीट केलेलं आहे. एकदा तुम्हाला समजायला लागल, ट्रेनिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा जेव्हा तुम्हाला समजायला लागल की बा सर आता हे इथे कनेक्शन कसे करायचे, काय करायचे, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्ही ते प्रॅक्टिकली करत राहा लक्षात. त्यामुळे आम्ही फक्त इथे बारीक एक्सप्लेन केलं नाही, फक्त आम्ही तुम्हाला कनेक्शन करून दाखवून आउटपुट दिलं की बा फायर अलार्म काय. आता स्टुडंट याचं वेगवेगळ्या पद्धतीने त्याला इम्प्लिमेंट करतात. म्हणजे काय की आज आपण इथे बजर लावला, एखाद्या स्टुडंटला वाटलं की बा सर आवाज नाही आला पाहिजे, लाईट लागला पाहिजे, तर तो त्याला लाईटनी रिप्लेस करत एलईडीनी. एखादा स्टुडंट म्हणते नाही सर मला एलईडी म्हणजे लाईटही लागला पाहिजे आणि आवाजही आला पाहिजे, आहे की नाही. मग अशा पद्धतीने स्टुडंट्स त्याच्यावर काम करायला लागतात आणि त्याचे कनेक्शन करायला लागतात. तर असे हे 24 एक्सपेरिमेंट आपण प्रॅक्टिकली डिझाईन केलेले आहे. ठीक आहे शुभम सर, झालाय तुमचं, मी चलू समोर. ठीक आहे, मी माझ्या प्रेझेंटेशन कडे वळतो आता, पुन्हा माझी स्क्रीन डिस्प्ले होईल. तर हे सगळे एवढे स्क्रीन आलेली आहे, डिस्प्ले झाली आहे म्हणजे स्क्रीन. हो सर. ठीक आहे. तर यात आपण सगळं म्हणजे आमची ही फॅमिलीच आहे एक छोटी, असं तुम्ही म्हणा जवळपास 150-150 लोक आम्ही आता जवळपास काम करतो आणि टीम म्हणजे स्टाफ वेगळा आहे. तर यात आम्ही म्हणजे आमच्यासोबत जुळायसाठी काय करावं लागेल, आम्ही काय काय देऊ. आम्ही तुम्हाला ट्रेनिंगचं मी सांगितलं आधी, इलेक्ट्रॉनिक्सची किट देऊ, बुक देऊ, सॅम्पल सर्टिफिकेट देऊ, सॅम्पल गोल्ड मेडल आणि ऍडमिशन फॉर्म सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू जर तुम्ही आम्हाला जॉईन करत आहात पहिल्यांदाच या ट्रेनिंग मटेरियल मध्येच. कारण तुम्हाला प्रॅक्टिकल साठी इलेक्ट्रॉनिक्स किट लागल, समजून घेण्यासाठी बुक लागल, पुढे ऍडमिशन्स येतील तर ते कधी कधी विचारतात आजकाल पालक सर्टिफिकेट कसं मिळालं, तर त्याचं सर्टिफिकेटचं सॅम्पल सुद्धा आम्ही तुम्हाला देतो. कधी एखादा पालक म्हणतो बा मेडल कसं मिळालं, तर त्याचं मेडलचं सॅम्पल सुद्धा आम्ही तुम्हाला देतो. फॉर्म्स देतो तुम्हाला, किंवा फॉर्म बरेच वेळा काय होते की बा एखादा नवीनच क्लास चालू करतो, तर मग फॉर्म कसा बनवू काय बनवू, तर रेडीमेड फॉर्म सुद्धा आम्ही अवेलेबल करतो हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी मध्ये. मार्केटिंग मटेरियल 200 पॉम्पलेट, पोस्टर्स, ब्रोशर्स, बॅनर्स. ट्रेनिंगचं ड्युरेशन साधारणतः 15 दिवस मी म्हणतोय, मग 21 दिवसही लागले आणि 30 दिवसही लागले तरी मला काही प्रॉब्लेम नाही, कारण थोडा विषय वेगळा आहे, एखाद्याला लवकर समजल, एखाद्याला वेळाने समजल. साधारणतः रात्री 8 किंवा 9 वाजता आमचं हे ट्रेनिंग असतं. म्हणजे जे दिवसभर क्लासेस चालवतात किंवा जॉबला असतात त्यांना प्रॉब्लेम नको जायला टाइमचा, म्हणून रात्री आम्ही एक 8 किंवा 9 वाजता याचं ट्रेनिंग घेतो फ्रेश पद्धतीने. अर्धा तास 1 तास जसं एक्सपेरिमेंट्सला वेळ लागतील तसं. मार्केटिंग इमेजेस व्हिडिओज आम्ही तुम्हाला याच्यासोबत प्रोव्हाइड करू. इमेज व्हिडिओ एडिटिंग, म्हणजे समजा जर आम्ही तुम्हाला इमेज दिली
तुम्ही तुमच्या स्टेटसवर लावताय, तुम्ही तुमच्या रील्सवर लावताय, व्हिडिओ लावताय. मग त्या व्हिडिओमध्ये तुमच्या क्लासचं नाव कसं टाकायचं, तुमचा मोबाईल नंबर कसा टाकायचा, इमेजमध्ये हे सगळं कसं ऍड करायचं, याचं ट्रेनिंग सुद्धा आपलं आम्ही प्रोव्हाइड करतो. सोशल मीडिया मार्केटिंगचे ट्रेनिंग सेशन चालतच असतात आमचे वीकली, आठवड्यातून एखादं तरी सेशन असतंच. इव्हन तुमच्या क्लासचं गुगल बिझनेस अकाउंट कसं बनवायचं, फेसबुकचं एखाद्याचं पेज नसेल तर कसं बनवायचं, इथून सुद्धा आम्ही ट्रेनिंग देतो. रेकॉर्डेड सेशन्स आहेतच. मग नवीन विषय शिकून राहिलो आणि मग आम्ही विसरलो तर काय, त्याचे रेकॉर्डेड सेशन्स आहेत, प्लस आमचा सपोर्ट तुम्हाला सुरूच राहतो. फक्त आम्ही या सगळ्यांचे फक्त 6,000 रुपये तुमच्याकडून घेऊ. फक्त 6,000 रुपये. यात सगळं आलं. तुमची इलेक्ट्रॉनिक्स किट आली, तुमचं बुक आलं, तुमचं सॅम्पल सर्टिफिकेट, पॉम्पलेट्स, पोस्टर, ब्रोशर्स, बॅनर, ट्रेनिंग, इमेज एडिटिंग ट्रेनिंग, व्हिडिओ एडिटिंग ट्रेनिंग, सोशल मार्केटिंग मीडियाचं ट्रेनिंग, रेकॉर्डेड सेशन, सगळं 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 आलं. मग आता एक किट तुम्हाला मिळाली, त्याच्यावर तुम्ही शिकले. त्या एका किटवर तुम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवू शकता. एका किटवर माझं असं असते किंवा एका किटवर 2 विद्यार्थी एका वेळेस आरामात प्रॅक्टिकल करू शकतात. मग 2 बॅचेस घेतला म्हणजे किती विद्यार्थी काम करतील? 4. तुम्ही फी घेऊन राहिल्या 2,000 समजा. झाले ना तुमच्या एकाच किटवर, तुमच्याच किटवर 8,000 रुपये तुम्ही काढून राहिलेले आहेत. हा तर पैसा तुमचा लगेच मोकळा होईल. बरोबर आहे की नाही? प्लस जर एक्स्ट्रा किट जर तुम्हाला लागत असतील, कारण बॅचेस वाढल्या, माझ्याकडे आता उन्हाळ्यात 20-20, 25-25 ऍडमिशन एका बॅचला असतात. मग मी काय करतो, 5 किट माझ्याजवळ ठेवतो. एका तासाला 2-2 विद्यार्थी एका किटवर जर बसवले तर एका तासाला 10 विद्यार्थी माझे निघतात. मग विद्यार्थ्यांना किट विकत घ्यायला लावायची का, हा प्रश्न असू शकतो. मी सुरुवातीला देत होतो, मात्र त्यात काय झालं, विद्यार्थ्यांची फीस वाढली. मग विद्यार्थ्यांची फीस वाढली तर काय झालं की संख्या कमी झाली. मग पालक म्हणतो, अरे बापरे, 3,500-4,000 एवढं भरणं आम्हाला होत नाही, आम्ही 2,000-2,500 भरतो. तर मग मी आता काय केलं, किट मी स्वतः ठेवतो, विद्यार्थी येतात, शिकतात आणि घरी जातात. जे पॅरेंट्स किट विकत घेऊ शकतात ते सांगतात, मानतात आम्हाला, बस सर आम्हाला किट देता का, तर मग आम्ही त्यांना त्या किट देतो, सेल करतो त्यांना. लक्षात, म्हणजे फीसचं स्ट्रक्चर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. विद्यार्थ्यांना किट कंपल्सरी करू नका, केली तरी चालेल, किंवा विद्यार्थ्यांना कमी फीस मध्ये जर तुम्हाला द्यायचं असेल, संख्या वाढवायची असेल विद्यार्थ्यांची, तर तुम्ही किट बोलवा आणि त्या किटवर तुम्ही घेऊ शकता ऑन डिमांड, तुम्हाला वाटेल तर. आणि असं नाही, आम्ही असं करत नाही की एका किटमध्ये 2च रेजिस्टर पाठवले, भरपूर रेजिस्टर पाठवतो. जा बा, एखाद्या वेळेस खराबी झाले रेजिस्टर स्टुडंटच्या, तर काही प्रॉब्लेम जात नाही. लक्षात, म्हणजे इन्व्हेस्टमेंट फक्त 6,000 आहे आणि 6,000 रुपयात तुम्ही डिजिटल मार्केटिंगचं ट्रेनिंगच घेतो म्हटलं, पेड ऍडव्हर्टाईज कशी करायची, फ्री ऍडव्हर्टाईज कशी करायची, त्याच 5-5, 10,000 लोक मार्केटमध्ये पैसे घेतात. आम्ही तर ते तुम्हाला याच्यासोबत फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देऊ. पुढे जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स किट जर लागलीच तर 1,450 रुपयात ती किट अवेलेबल राहील. आणि बुक्स, सर्टिफिकेट आणि मेडल जर स्टुडंट्स तुमच्याकडे येत असतील आणि तुम्ही 2,500 फी घेत असाल तर आम्ही 450 रुपये घेऊ फक्त. त्या स्टुडंटचं सर्टिफिकेट, मेडल, बुक मटेरियल वगैरे तुम्हाला सगळं अवेलेबल करून देऊ. म्हणजे 2500तले 500 जरी गेले तुम्ही, असं समजा न हो, 2,000 रुपये एका विद्यार्थ्याच्या मागे निघतात. 3 विद्यार्थी जरी तुमचे आले, तुमच्या घरातलंच जर एक विद्यार्थी शिकत असेल तर 2,000 त्याच्यातले आजच वसूल झाले. त्यामुळे विचार करा, कॉम्पिटिशन या कोर्सला नाही आहे आणि इंटरेस्टिंग हा कोर्स आहे. ठीक आहे. काही प्रश्न तुमच्याकडून मला जे हे क्लिक्स आहे, आम्ही वेगवेगळे एक्झिबिशन विद्यार्थ्यांचे घेतले होते, शाळांमध्ये आम्ही शाळा टायअप केल्या, तर आता पालक लोक फार खुश होतात, कारण पालकांना विद्यार्थ्यांचं एक्झिबिशन वगैरे माहित नाही. पालकांना फक्त एवढंच माहित आहे, पेपर दाखवतात, अर्धा मार्क का बरं कटला, विद्यार्थी ते रट्टा मारून राहिले, पेपर लिहून राहिलेले, असे सब्जेक्ट नाहीत. माझ्या माहितीनुसार सायन्समध्ये रेजिस्टर, कॅपॅसिटर विद्यार्थ्यांना आहे, सिम्बॉल आहे, मात्र त्यांनी त्या रेजिस्टर, कॅपॅसिटर पाहिलेलं सुद्धा नाही, फक्त रजिस्टर त्यांच्या बुकमध्ये त्याची डायग्राम पाहिलेली आहे. मात्र नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार मोठा फायदा होण्याची शक्यता अशी आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नुसार 16 वर्षांच्या आतील लोकांचे क्लासेस घेणं, म्हणजे ट्युशन घेणं चालणार नाही. आपण स्किल डेव्हलपमेंट मध्ये येतो. मग पालक लोक नवीन क्लासेस शोधतील, तर मग नवीन क्लासेस कोणते? मग आपले अबॅकस कडे ऑलरेडी गर्दी आहे, वैदिक मॅथ्स ही लोक करतातच, हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट कोविड पासून आमचं जोरात चालू आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पिटिशनच नाहीये, बाकीच्या तरी थोडीफार कॉम्पिटिशन तुम्हाला मिळून जाईल. कॅलिग्राफी आम्ही आणतोय, म्हणजे असे कोर्सेसला कुठेही बाइंडिंग नाही राहील गव्हर्नमेंटची. तुम्ही 10 विद्यार्थी शिकवा, 20 शिकवा, 50 शिकवा. त्यामुळे तो एक फायदा तुम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या नुसार होणं खात्री आहे, मग 100% होईल. याचकडे लोक वळतील. ठीक आहे. तर असे काही स्नॅप्स दिले. काही अपेक्षित प्रश्न असतात मला, आमचं शिक्षण किती पाहिजे सर,
आम्हाला एवढं नॉलेज नाही आहे, आम्ही काही टेक्निकल नॉलेज आम्हाला नाही आहे. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, टेक्निकल नॉलेजची याला काही आवश्यकता नाही. 18 वर्ष तुम्हाला पाहिजे आणि शिकवायची आवड पाहिजे, बस. शिकायची आवड पाहिजे. मी म्हणतो शिकवलं नंतर पाहिजे, शिकायची आवड पाहिजे. कारण मला माहिती आहे ना इंजिनिअरिंग, तुम्ही इंजिनिअरिंगच्या मुलाला विचारा, हा आता जो एक्सपेरिमेंट सांगितला ना त्याला म्हणा ही डायग्राम आहे, त्याच्यावर तुम्हाला एक्सपेरिमेंटला काय काय कंपोनंट्स लागतील हे तरी ओळखून दाखवा. खरंच तुम्ही विचारून पहा. त्यामुळं काही इश्यू नाही. ट्रेनिंग झाल्यावर फ्रँचायझी, यस, तुमचं ट्रेनिंग झाल्यावर फ्रँचायझी सर्टिफिकेट तुम्हाला अवेलेबल होईल. ठीक आहे. फ्रँचायझीसाठी वेगळी कुठलीही कॉस्ट आम्ही हिडन कॉस्ट घेत नाही. फ्रँचायझी फी वेगळी द्यावं लागेल का? बिलकुल नाही. रिन्युअल फी भरावं लागेल का? बिलकुल नाही. तुमच्या ट्रेनिंग मध्ये सगळं आलं आहे. कधी कधी पालक येतात, फार बारीक विचारतात. पालकांना समजून सांगताना, विद्यार्थ्यांना शिकवताना काही अडचणी येत असेल तर आम्ही अवेलेबल आहोत. फक्त तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला की सर आहे. आमच्या अबॅकसच्या फ्रँचायझीचे फीडबॅक घ्या, वैदिक मॅथच्या फ्रँचायझीचे फीडबॅक घ्या. आम्ही त्यांना जवळपास तुम्ही म्हणाल 24/7 अवेलेबल असतो, असं म्हटलं तरी चालेल. फी किती घ्यावी मी तुम्हाला सांगितलं. एखादा ग्रामीण भाग आहे, लोक 2,000 नाही भरत, 1,000 रुपये घ्या सुरुवातीला. एखादी बॅच कमी पैशात काढा. जसं जसं तुमची ऍडव्हर्टाईज होते तसं तसं वाढवा. शाळांसोबत टायअप करा. 2,000 मी काय केलं होतं, 2,500 रुपये घेतले होते, त्यातले 500 रुपये शाळेला दिलं होतं शेअर. शाळेला जर शेअर मिळत असेल तर शाळा तुम्हाला कोणताही कोर्स चालू देते, एवढं नक्की सांगा तुम्ही. लक्षात तुम्ही समजून चला. त्यामुळे काही काळजी नाही. तुम्ही फी तुमच्या गावाच्या हिशोबानुसार घ्या. आम्हाला आमचं तुम्हाला कुठलंही बंधन नाही. एका किटवर मी म्हटलं 2 विद्यार्थी शिकवा, तुम्ही 5 शिकवत असाल तेही बंधन मला नाही. फक्त क्वालिटी टिकून ठेवा. YTPLचं नाव टिकून ठेवा. कारण आम्ही क्वालिटीसाठी ओळखला जातो. आमचे सिलेबस थोडे टफ असतात बाकीच्यांपेक्षा, कारण आम्ही करून घेण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळं क्वालिटी टिकून ठेवा, एवढंच फक्त एक्सपेक्टेड आहे. फीस तुम्हाला घ्या. आता आमचे पुण्याचे काही लोक आहेत 5-5 हजार रुपये फीस घेतात वीकली 1 डे. त्यांना असं वाटते ड्युरेशन जास्त वाढवलेलं आहे. काही ग्रामीण आम्ही इथे 2,500 घेतो, हेड ऑफिस 3,000 घेतो कधी, डिपेंड्स. ते तुम्हाला आम्ही फ्री हँड दिलेला आहे. आठवड्यातून किती दिवस क्लास घ्यावा दॅट अगेन डिपेंड्स ऑन यू. ते तुमच्यावर पुन्हा डिपेंड आहे. किंवा आठवड्यातून 1 दिवस घ्या, 2 दिवस घ्या, 5 दिवस घ्या. आम्ही कधी 3 दिवस घेतो, कधी 2 दिवस घेतो, कधी 5 दिवस घेतो. दॅट डिपेंड्स की पालक कसे येतात, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्याच्यानुसार आम्ही हे क्लासेस कंडक्ट करतो. फार महत्वाचा प्रश्न, मला इलेक्ट्रॉनिक्स बद्दल काहीच माहित नाही. बरेच लोकांचा प्रश्न आम्हाला येतो. बिंदास राहा. इलेक्ट्रॉनिक्सच्या A-B पासून म्हणजे ब क पासून आम्ही तुम्हाला शिकू. हा रेजिस्टर हा कसा ओळखायचा, हा लक्षात, हे कसे जोडायचे, एवढे मोठे डॉट्स तुम्हाला त्या पांढऱ्या किटवर दिसले, ते डॉट्स वर कुठे जोडता येईल, कसं जोडता येईल, ते रेजिस्टर मी डायग्राम तुम्हाला दाखवली होती. ते उभं जोडलं तर काय होईल, आडवं जोडलं तर काय होईल, खराब केव्हा होईल, चांगलं केव्हा राहील, असं सगळं सगळं तुम्हाला बेसिक पासून आम्ही शिकू. फक्त एवढं आहे की तुमची तयारी पाहिजे. एक पाऊल तुम्हाला टाकावं लागेल. मी पुन्हा सांगतो, तो समोर जातो जो लाटांच्या विरोधात पोहोच. एवढं तुम्ही समजून चला. सक्सेस तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला नवीन काहीतरी करावं लागेल. हे तुमच्या आता सगळ्यांच्या लक्षात आलेलंच आहे की नवीन केल्याशिवाय काही पर्याय नाही. तर हा आमचा काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आणि आमचं वेबसाईटवर जा तुम्ही. वेबसाईट अपडेशन करणं चालू आहे म्हणा आता. फेसबुकवर जा, तुम्हाला आमचे रिव्ह्यूज दिसतील, लोकांचे एक्सपेरिमेंट्स दिसतील. युट्यूबवर जा, हा इलेक्ट्रॉनिक्सचे आम्ही स्टुडंटचे फीडबॅक घेतो, स्टुडंट्सचे व्हिडिओ शूट करतो. तर हे सगळं तुम्हाला तिथे अवेलेबल होईल. ठीक आहे. तर आता मी मात्र प्रश्न उत्तरासाठी ओपन करतो. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला प्रश्न अपेक्षित आहे. हॅलो सर, हा धनश्री मॅडम. तुम्ही हे जे किट पाठवणार आहे याच्यामध्ये किती प्रोजेक्ट होतील सर? त्याच्यात 24 एक्सपेरिमेंट होतील मॅडम. 24 आणि एक एक्सपेरिमेंट परत रिपीट होऊ शकतो? हो बिलकुल बिलकुल 100% मॅडम. तुम्हाला एक एक्सपेरिमेंट किती वेळा करता येईल? करता येईल का? हो हो. आणि याला मुलांचं वयोगट किती लागतं याला? आपण साधारणतः 5वी पासून 10 वर्ष एक्सपेक्टेड आहे. 10 वर्ष एक्सेप्टेड आहे का? 10 ओके. पासून पुढे. 10 पासून पुढे. हा. आणि याला म्हणजे आता काही प्रश्न विचारतात लोक की बा आता आपल्याकडे समजा ते शिकले, आपल्या किटवर शिकले, हा. पण त्यांना गरज त्यांचं करता येईल का? मग त्यांना किट लागत असेल तर आपण देऊ ना मॅडम त्यांना. त्यांना किट द्याल का? आपल्याला प्रोव्हाइड कराल का मग? हो किट द्यावं लागतं. आणि एका किटवर किती एक्सपेरिमेंट करता येतील, नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स आम्ही ऍड करत असतो. तेही आम्ही जे अच्छा. तुम्हाला कंपोनंट्स देतो त्या कंपोनंट्सच्या नुसारच ऍड करतो आम्ही. त्यात नवीन काही आम्ही ऍड करत नाही. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन कुठून आणायचं काही काम पडणार नाही. आणि एक प्रोजेक्ट साधारण किती दिवस चालतो म्हटलं तुम्ही? मॅडम आता ते काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. हा कोर्स हो. 24 प्रोजेक्ट प्लस 24 ला आपल्याला साधारणतः 1 महिना लागतो. रोज जर क्लास घेतला तर 30 दिवस.
मात्र एका प्रोजेक्ट आणि त्यात आपण काही चॅलेंजेस दिलेले आहेत. आता काही छोटे एक्सपेरिमेंट आहे, सिरीज सर्किट्स एक्सप्लेन केलेला आहे, पॅरलल सर्किट एक्सपेरिमेंट केलेला आहे. तर एखादा एक्सपेरिमेंट एका तासात दोन एक्सपेरिमेंट होतात. मात्र कधी कधी काय होतं की एखाद्या एक्सपेरिमेंटला वॉटर लेवल इंडिकेटर किंवा काही मोठे एक्सपेरिमेंट्स आहेत आयसीचे, त्याला एका एक्सपेरिमेंटला 2-2, 3-3 तास लागतात. अच्छा अच्छा. ते डिपेंड मग आहे, आपण जास्त वेळ लागतो. नाही, मग आपण आज अर्धा आणि उद्या अर्धा असं हो, केलं चालतं का? बिलकुल असं 100% करता येतं. कारण की एवढं 2-2 तास तर नाही मुलं एखाद्या वेळेस लागेल बसून मॅडम. एखाद्या शेवटचे एक्सपेरिमेंट मोठे आहेत, फक्त बाकीच्या याला तर एका तासात एक कधी 2 असे एक्सपेरिमेंट होतात. आणि प्रत्येक एक्सपेरिमेंटच्या खाली आपण त्यांना एक्सरसाइज टाकलेली आहे ना, तर त्या एक्सरसाइज मध्ये त्या मुलांना मॉडिफिकेशन करायचे, त्यामुळे तो आरामात व्यवस्थित करतो. अच्छा अच्छा. बरं. आम्हाला शिकायला 30 दिवस लागतील ना? हो, 30 दिवसही लागतील. कमी वेळ, कधी काही लोकांचा कमी वेळेत होईल, काही लोकांना जास्त वेळ लागू शकतो. बरोबर. हा. ठीक आहे सर, थँक्यू. सर यात कोडिंग नाही, आपण फक्त इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट घेतलेला आहे. कोडिंग हा अनदर पार्ट झाला. आता आयओटी मध्ये पर्टिक्युलरली सी प्रोग्रामिंगचा यूज करतात. आपलं आयओटी जे येईल, म्हणजे यात हेच एक्सपेरिमेंट राहतील जे आपण टाकलेले आहे, ते कोडनी कसे कंट्रोल करायचे. मात्र त्यासाठी आम्ही सी किंवा C++ प्रोग्रामिंगचं रिसर्च नाही चालू, आमचं ब्लॉक प्रोग्रामिंगचं काम चालू आहे. तर तो कोर्स आपला नेक्स्ट कोर्स राहील. हेच एक्सपेरिमेंट राहतील, पण कोडनी आपण कंट्रोल करू. सध्या आपण हे एक्सपेरिमेंट जे आहे ते बॅटरीच्या थ्रू आपण कम्प्लीट करू, बॅटरीवरून कम्प्लीट करू मुलांकडून. आणखी काही प्रश्न अपेक्षित होते मला? हॅलो कोर्स कसा? हा सर बोला. सर, आपण आता हे जे एक्सपेरिमेंट करतो, प्रोजेक्ट करतो, तर हा पूर्ण डीसी पॉवरवर असणार का काय, एसी पॉवर पण का? DC वर आहे सर. लहान मुलं आहेत आपण त्यामुळे सगळं DC वर टाकेल. हा तेच म्हणजे लहान मुलं असतात तर लहान पॅरेंट्स मुलं पण आहे DC वरच टाकतात. कुठेही त्याला हार्म होणार. आणखी आहेत काही प्रश्न? बरं, कसा वाटला कोर्स मला सांग. सर नमस्कार. हा सर नमस्कार, बोला सर. कैलास. आपली 24 प्रयोग कुठले घेणार, त्याची काही लिस्ट वगैरे आहे का काही? त्याची लिस्ट आहे ना सर. दाखवू शकता का आपण? हो, लिस्ट देऊ का मी तुम्हाला? एक मिनिट. हो, लिस्ट म्हणजे आपल्याला ते आयडिया येऊन जाईल. मी तुम्हाला एक काम करतो ना, पीडीएफ शेअर करतो ना सकाळला. ओके ओके, तसं करा. मी पीडीएफ शेअर करतो. हा, ती लिस्ट पण करा आणि ते जे चॅलेंजेस घेतो ना आपण, हो, ते पण टाका. म्हणजे त्या वयोगटाला ते सूट आहेत का नाही पाहावे लागेल ना. बरं ठीक आहे सर. धन्यवाद, थँक्यू सर. आणखी आहे वासुदेव सर, काही प्रश्न आहे? हँड रेज आहे तुमचा? हॅलो सर, आणि मुलांसाठी किती, म्हणजे 1 महिन्यामध्ये त्यांचा पूर्ण होईल का मुलांना पण? 1 महिना लागेल सर, 1-1.25 महिना. आता डिपेंड आहे की तुम्ही वीकली घेता की डेली घेता, आठवड्यातून 3 दिवस घेता, 4 दिवस घेता, है की नाही? आणि सर ते जे किट तुम्ही देता त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे कॅपॅसिटर, ट्रान्झिस्टर असे सगळे पूर्ण जे जेवढी सगळं एक्सपेरिमेंट असणार, जेवढ्याही गोष्टी लागणार त्या सगळ्या तुम्हाला येणार. म्हणजे ज्या ह्या 24 एक्सपेरिमेंट आहेत त्याच्या या 24 आणि चॅलेंजेस कम्प्लीट करण्यासाठी जेवढं काही लागणार ते सगळं तुम्हाला येणार. आणि ते म्हणजे एकदा ते किट घेतल्यानंतर त्या किटवर आपण म्हणजे परत त्याला मोडून करता येईल ना सर, परत करता येईल. परत करता येते, काही प्रॉब्लेम ते खराब होणार नाहीत. नाही. आता खराब झाले तर आम्ही काय क्वांटिटी प्रोव्हाइड करतो. बजर एकच नाही देत, 2 देतो. एलईडी फक्त एकच देत नाही, 8-10 एलईडीज देतो. बरोबर आहे की नाही? खराब झालं तरी तुमच्याकडे तेव्हा स्टॉक आम्ही करून दिला असतो त्या किट मध्ये. म्हणजे असं नाही दिलं, मोजून मापून नाही गेलेला आहे किंवा रेजिस्टर या व्हॅल्यूचं एकच द्या. बरोबर आहे की नाही? मी त्यात काय केलं, रेजिस्टर 8-10 देऊन दे, म्हणजे एखाद्या स्टुडंटच्या एखादं रेजिस्टर खराब जरी झालं तर काही प्रॉब्लेम. हो. कोडिंग साठी सर वेगळे पार्ट पडते. कोडिंग मध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग यायला पाहिजे. ऍक्च्युली आयओटी मध्ये आर्डिनो उनो साठी सी प्रोग्रामिंग वापरतात. मात्र आम्ही आर्डिनो उनो ऍक्च्युली सी प्रोग्रामिंग मुलांना, थोडे जे लहान मुलं असतात त्यांना बोरिंग होते, कारण ब्लॅक व्हाईट स्क्रीन असते. त्यामुळे आम्ही ब्लॉक प्रोग्रामिंगच्या थ्रू, म्हणजे ज्यात मुलांना थोडा अॅनिमेटेड पार्ट मिळतो, त्या ब्लॉक प्रोग्रामिंग थ्रू हे सगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स कसे कंट्रोल होतील त्याच्यावर आमचं काम सुरू आहे. थोडं 5-6 महिन्यामध्ये तो आमचा कोर्स येईल. या कोर्सशी मात्र कोडिंगचा काहीही संबंध नाही. मी जे सांगितलं ना, रोबोटिक्स मध्ये कोडिंग येतं, मात्र मुलांना कोड कसा करायचा माहीतच नाही.
मुलांना इलेक्ट्रॉनिक्सचे कंपोनंट्स ओळखच नाही, बरोबर आहे की नाही? त्यामुळे आम्ही प्युअरली इलेक्ट्रॉनिक्सचा कोर्स बनवला की या कोर्सच्या माध्यमातून मुलांना इलेक्ट्रॉनिक्स आलं पाहिजे. मग आपण त्या कोडिंग कडे वळून त्याच्या थ्रू मग त्याला असेंब्लिंग करता आली, कारण रोबोटिक्स मध्ये पण पुन्हा मेकॅनिकल पार्ट आला. मग रेडीमेड कंपोनंट्स मी देणार नाही, मुलांना ते तयार करता आले पाहिजे वगैरे सगळं त्याचंही काम सुरू आहे. सध्या तरी मी बेस इलेक्ट्रॉनिक्स उतरवला, इलेक्ट्रॉनिक्स शिवाय काही होत नाही. सर इलेक्ट्रॉनिक्स मुळे म्हणजे कोडिंग पण रोबोटिक्स सोपं जाईल का मुलांना? रोबोट 100% सर, रोबोटिक्स मध्ये तर तुम्हाला मुलांना इलेक्ट्रॉनिक्सचा यूज आहेच. आणि सर आता जे आपण तुम्ही जे म्हणजे स्टुडंट शिकल्यानंतर विद्यार्थ्याकडून जे फीस घेणार आहेत समजा 2,000, 2,500, 3,000 काय असेल, ती तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायची म्हणजे आम्ही घेणार पण त्याच्यात तुमची शेअरिंग किती असणार सर? फक्त 450 रुपये 450 रुपये ते म्हणजे सर्टिफिकेट वगैरे बाकी सगळे. सर्टिफिकेट, पुस्तक वगैरे बस, बाकी काही नाही. अच्छा. आणि जे किट म्हणताय तुम्ही आपण ज्याच्यावर मुलांना एक्सपेरिमेंट शिकणं हो, एक वेळेस लागली तुम्हाला तर ती तुम्हाला 1450 रुपयात देऊ आम्ही. 1450 प्रमाणे मग जेवढ्या लागतात तेवढ्याच तेच रेट आहे प्रत्येक वेळेस. डिपेंड्स की तुम्ही मग स्टुडंटला किट देता, तुम्ही किती पुढे देतात त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. तुम्ही हो म्हणजे सपोज आम्ही 2,000 रुपये फीस ठेवली तर जर आणि त्याच्यामध्ये ठेवावं लागणार आपल्याला मग ती. हो 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 ठीक आहे, चालेल मग. सर मी आपण सेन्सर नाही टाकले, यात 2 मोजके सेन्सर टाकले की सेन्सरची ओळख कशी व्हायला पाहिजे, कारण सेन्सर अनलिमिटेड आहे. तुम्हालाही माहिती आहे गाड्यांमध्ये वेगळे सेन्सर येतात, पाण्याच्या वॉटरला टॅबला वेगळं सेन्सर येते, बरोबर आहे की नाही? डिस्टन्सचं वेगळं सेन्सर भरपूर आहे. सेन्सरचा भरपूर यूज आपण आयओटी मध्ये करणार आहोत. मात्र सेन्सर काय असते किंवा ते कसं बनलेलं असते, कारण आपण इथे सेन्सर म्हटलेला आहे शब्द, मात्र सेन्सर रेडीमेड नाही देऊन राहिला, त्या स्टुडंटला सेन्सर कसं बनतं हे सांगून राहिलं. जसं आपण फायर सेन्सर, ते सेन्सरच झालं. जसं फायर आलं, मात्र ते सेन्सर रेडीमेड नाही दिलं, तसे सेन्सर रेडीमेड सुद्धा मार्केटमध्ये बनतात. आपण रेडीमेड नाही दिलं, आपण त्या सेन्सर मध्ये ट्रान्झिस्टरचा यूज कसा होतो, रेजिस्टरचा यूज कसा होतो हे त्या स्टुडंटला एक्सप्लेन केलेलं आहे. रेडीमेड सेन्सर नाही टाकले आपण, बिलकुल नाही. मुलांना रेडी आपण देऊन राहिलेला आहे म्हणून तर सगळे प्रॉब्लेम होऊन राहिलेले आहे. मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज नाही, त्याला ते बनवता आलं पाहिजे. ठीक आहे, चालेल. पहा कसा करायचा आहे तर डिसाईड करा, कारण हा थोडासा वेगळा कोर्स आहे, कॉम्पिटिशन कमी आहे. 6,000 म्हणजे फार काही जास्त नाही आहे, फार कमी पैशांमध्ये आम्ही हा कोर्स तुम्हाला आणलेला आहे. प्लस मार्केटिंग पासून सगळं फॅसिलिटीज तुम्हाला आहे. प्रिंटिंग मटेरियल आम्ही तुम्हाला देऊन राहिलेलं आहे. ऑनलाईन ट्रेनिंग आमचे भरपूर चालू असतात, तर ते ट्रेनिंगही त्याच्यासोबत देऊ, मार्केटिंग ट्रेनिंग वगैरे सगळं 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 आलं आहे. किटच 1,500 1450 देतो आहे. बुक येऊन राहिलेला आहे, सॅम्पल सर्टिफिकेट, मार्केटिंग मटेरियल सगळं. 2-3 ऍडमिशन तुमचे पैसे काढून देऊ, संपलं. ठीक आहे, चला मग मी थांबतो. काही क्युरीज असतील तर तुम्ही ग्रुपवर टाका किंवा मला पर्सनल मेसेज करा, मी रिप्लाय करतो. ठीक आहे, थँक्यू सो मच. गुड नाईट.